नमस्कार मंडळी. कढीपत्त्याचा वापर आपण नेहमी स्वयंपाकात सर्रास करतच असतो. पण बऱ्याच जणांना कढीपत्ता आवडत नाही. आपण स्वयंपाकात कढीपत्ता वापरतो, पण तो कढीपत्ता खात नाही आणि बाजूला काढून टाकतो. तर या बहुगुणी कढीपत्त्याचे फायदे तुम्हाला माहीत नसतील, तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कढीपत्त्याचे फायदे आणि बहुगुणी कढीपत्त्याची एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर अशा या बहुगुणी कढीपत्त्यामध्ये लोह आणि फोलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे म्हणजेच रक्ताची कमतरता आहे त्यांनी कढीपत्त्याचं सेवन नियमित करावं. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी यकृताचे आजार जर असतील कोणाला तर कढीपत्त्याच्या सेवनाने हे आजार देखील दूर होतात. कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित राहते. हृदयाचे आजार, पचनाचे आजार देखील कमी होतात. कढीपत्त्यामध्ये अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट असे गुणधर्म असल्यामुळे सर्दी, खोकला तसेच त्वचेचे आजार देखील कमी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच महिलांचे, पुरुषांचे केस गळत असतात. तर केस गळण्याची समस्या जर तुम्हाला असेल किंवा केसात कोंडा होणे, अकाली केस, पांढरे होणे, दुतोंडी केसांची समस्या जर असेल तर तुम्ही कढीपत्त्याचं सेवन नियमित केलंच पाहिजे. तर अशा या बहुगुणी कढीपत्त्याचे तुम्ही फायदे तर ऐकलेच असाल. यापुढे तुम्ही कढीपत्ता फेकणार नाही, तर आवर्जून तुम्ही कढीपत्ता नक्कीच खाल. तर अशा या बहुगुणी कढीपत्त्याची आज आपण रेसिपी पाहूया. तर यासाठी मी इथे कढीपत्ता आणून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. यानंतर याची अशी पानं काढून घ्यायची आहेत. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. 2 चमचे तेल घालायचं आहे. या तेलामध्ये 2 चमचे चणा डाळ घातलेली आहे, म्हणजेच हरभरा डाळ घातलेली आहे. ही चणा डाळ चांगली 1 ते 2 मिनटं एकदम स्लो गॅसवर म्हणजे मंद आचेवर परतवून घ्यायची आहे. 50% ही डाळ भाजल्यानंतर 2 चमचे इथे मी उडदाची डाळ यामध्येच घातलेली आहे. ही उडदाची डाळ देखील यामध्येच घालून 2 मिनटं छान परतवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्येच मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही हे सेपरेट सुद्धा भाजू शकतात, म्हणजे वेगवेगळे भाजू शकता, पण मी यामध्येच भाजून घेणार आहे. 1 ते 2 मिनटं छान हे सगळं मंद आचेवर चांगले परतवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे. आता हे सगळं काढून घेऊया. आता याच तेलात मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे देखील छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. खोबरं चांगलं भाजलं गेलं नाही तर आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती जास्त दिवस टिकणार नाही. तर तुम्ही पाहू शकता या सुका खोबरा आहे आणि सुक्या खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे. आता हे खोबरं देखील आपण काढून घेऊया. तर किसलेलं खोबऱ्याचा मी वापर केलेला आहे. आता इथे मी 3 ते 4 काश्मीरी मिरच्या आणि 2 ते 3 लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. या देखील कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत. जास्त करपवायच्या नाही, फक्त कुरकुरीत होईपर्यंत परतवायच्या आणि ह्या काढून घ्यायच्या. आता यामध्येच मी परत एकदा 1 चमचा तेल घातलेला आहे आणि यानंतर आपण जो कढीपत्ता काढून ठेवला होता तो कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे आणि चांगले 3 ते 4 मिनटं एकदम स्लो आचेवर म्हणजे एकदम मंद गॅस ठेवायचा आहे आणि त्यावर कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता चांगला परतवून घ्यायचा. तर हळूहळू तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज होत आलेला आहे. चांगलं व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं. तर हे बघा हाताने असा तोडून बघायचा म्हणजे कढीपत्त्याचा चुरा होतोय. याचा अर्थ आपला कढीपत्ता छान भाजलेला आहे. सगळं साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं. पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड करून घेतल्यानंतर सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. मिक्सरचा भांडं देखील पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा अंश अजिबात ठेवायचा नाही. सगळं साहित्य लक्षात ठेवा, संपूर्ण थंड करायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करायचं. यामध्ये आता मीठ घालायचं, चवीप्रमाणे झाकण लावायचं आणि याची जाडसर पावडर करून घ्यायची. पल्स मोडवर फिरवून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये यासाठी काढते कारण मिक्सरमधनं काढल्यानंतर थोडंसं ही चटणी गरमच असते.
पूर्णपणे थंड करून ही चटणी नंतर तुम्ही एखाद्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। ही चटणी 2 ते 3 महिने अजिबात खराब होत नाही। तर यापुढे तुम्ही कढीपत्ता अजिबात फेकू नका आणि अशी ही बहुगुणी कढीपत्त्याची चटणी एकदा नक्की ट्राय करा। बऱ्याच आजारांना लांब ठेवणारी ही कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला मंडळी अजिबात विसरू नका। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे या रेसिपीचा दुसऱ्यांना देखील लाभ होईल। मंडळी, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।